नमस्कार मित्रांनो, मी अमोल जाधव. स्वागत आहे तुमचे CSC मराठी या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, एक नवीन GR आता प्रसिद्ध झालेला आहे. यामध्ये राज्यातील गरजू महिलांना रोजगारासाठी पिंक गुलाबी म्हणजेच ई-रिक्षा उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्याबाबतचा हा GR आहे. तुम्ही इथे पाहू शकताय दिनांक 16 सप्टेंबर 2024 रोजी हा GR काढण्यात आलेला आहे. यामध्ये तुम्ही बघितलं तर राज्यातील महिला व मुलींना रोजगार निर्मितीस चालना देणे, त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे, स्वावलंबी आत्मनिर्भर करणे, सशक्तीकरणास चालना देण्यासाठी तसेच महिला व मुली यांना सुरक्षित प्रवास करणे यासाठी नोकरी तसेच रोजगाराच्या जास्तीत जास्त संधी उपलब्ध असलेल्या मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर, कल्याण, अहमदनगर, नवी मुंबई, पिंपरी, अमरावती, चिंचवड, पनवेल, छत्रपती संभाजीनगर, डोंबिवली, वसई, विरार, कोल्हापूर व सोलापूर या शहरात इच्छुक महिलांना रिक्षा खरेदी करण्यासाठी, अर्थसहाय्य व चालविण्यासाठी इतर सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्यातील गरजू महिलांना रोजगारासाठी पिंक म्हणजेच गुलाबी ई-रिक्षा ही योजना राज्यात सुरू करण्यास संदर्भ क्रमांक 1 येथील शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकताय आयुक्त महिला व बालविकास आयुक्तालय पुणे यांनी संदर्भ क्रमांक 3 येथील पत्रान्वये सदर योजनेसाठी प्रसिद्ध केलेल्या ई-निवेदनाच्या अनुषंगाने प्री-बीड बैठकीमध्ये झालेल्या चर्चेनुसार संदर्भ क्रमांक 1 येथील दिनांक 8/7/2024 रोजीच्या शासन निर्णयामध्ये सुधारणा करण्याबाबतचा प्रस्ताव शासनास सादर केलेला आहे. त्या अनुषंगाने दिनांक 3/9/2024 रोजी माननीय मंत्री महिला व बालविकास यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार सदर शासन निर्णयात सुधारणा करून दिनांक 13/9/2024 रोजी शुद्धीपत्रक निर्गमित करण्यात आले आहे. तथापि सदर शुद्धीपत्रातील कोष्टकात केलेल्या सुधारणेतील वाक्यरचनेत बदल करणे आवश्यक असल्याने खालीलप्रमाणे बदल करण्यात येत आहे. आता शासनाचे शुद्धीपत्रक काय आहे ते देखील आपण पाहूया. राज्यातील गरजू महिलांना रोजगारासाठी पिंक म्हणजेच गुलाबी ई-रिक्षा उपलब्ध करून देण्याबाबतच्या दिनांक 13/9/2024 रोजीच्या शासन शुद्धीपत्रकातील कोष्टकात सुधारणा करण्यात आली असून ते खालीलप्रमाणे वाचण्यात यावे हे आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकताय हा जो चार्ट दिलेला आहे या चार्टमध्ये दिनांक 8/7/2024च्या शासन निर्णयातील मुद्दे दाखवलेले आहेत व समोर सदर शासन निर्णयातील सुधारणा ज्या केलेल्या आहेत त्या सुधारणा इथे दाखवलेल्या आहेत. तर इथे तुम्ही अनुक्रमणिकामध्ये पहिला मुद्दा बघितला तर मुद्दा क्रमांक 6 योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रतामधील अनुक्रमांक 2 म्हणजेच अर्जदाराचे वय 18 ते 35 वर्ष हे ठेवण्यात आले होते व नवीन GR नुसार आता मुद्दा क्रमांक 6 मधील अनुक्रमांक 2 येथील अर्जदाराचे वय हे 18 वरून 20 ते 40 वर्ष या दरम्यान असणे अनिवार्य केलेले आहे. तुम्ही पाहू शकता इथे वय 18 ते 35 हे ठेवण्यात आलं होतं, आता चेंज करून ते 20 ते 40 वर्ष असणं गरजेचं आहे. त्यानंतर अनुक्रमांक दुसरा मुद्दा जर बघितला तर 6 योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रतामधील अनुक्रमांक 5 लाभार्थ्याकडे वाहन चालक परवाना असणे आवश्यक राहील हे जुन्या GR मध्ये सांगण्यात आलं होतं. नवीन GR मध्ये चेंज काय केलेलं आहे ते पाहू शकता. यामध्ये पात्र लाभार्थ्यास प्रशिक्षण देणे व वाहन चालक परवाना म्हणजेच ड्रायव्हिंग लायसन्स व PSV बॅच मिळण्याकरिता निवड झालेल्या एजन्सीने सहाय्य करणे बंधनकारक राहील हे देखील या GR मध्ये सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर आपला तिसरा जो मुद्दा आहे मुद्दा क्रमांक 12 योजनेची कार्यपद्धती अनुक्रमांक 4 अंतिम मंजुरीनंतर अर्जदारास शासनास निश्चित केलेल्या वाहन पुरवठा एजन्सीला मान्य असणाऱ्या बँकेत रिक्षा खरेदीसाठी 70% कर्ज मिळविण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून कर्ज मंजूर घेईल हे आपल्याला जुन्या GR मध्ये सांगण्यात आलेलं होतं. आता नवीन जो GR आलेला आहे यामध्ये काय सुधारणा केलेली आहे ते देखील आपण पाहूया. मुद्दा क्रमांक 12 मधील अनुक्रमांक 4 येथील अंतिम मंजुरीनंतर अर्जदार शासनाने निश्चित केलेल्या वाहन पुरवठा एजन्सी व पात्र लाभार्थी अर्जदार यांच्या समन्वयाने मान्य असलेल्या बँकेत रिक्षा खरेदीसाठी
70% कर्ज मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करेल व कर्ज प्राप्त करून घेईल. ही इथे नवीन बदल केलेला आहे. त्यानंतर चौथा मुद्दा जर आपण बघितला तर मुद्दा क्रमांक 12 योजनेची कार्यपद्धती अनुक्रमांक 7 यामध्ये अर्जदारास परमिट मिळाल्यानंतर शासनामार्फत देय असणारी 20% रक्कम संबंधित वाहन एजन्सीला जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्यामार्फत देण्यात येईल. आता हा जो नवीन जी आर आलेला आहे यामध्ये चेंजेस काय आहे पहा. येथे अर्जदारास परमिट वाहन चालक परवाना मिळाल्यानंतर व लाभार्थी अर्जदारास वाहन प्राप्तीच्या वेळेस शासनातर्फे देय असणारी 20% रक्कम निवड झालेल्या वाहन पुरवठा एजन्सीला जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्यामार्फत देण्यात येईल. हे इथे सांगण्यात आलेलं आहे. तर महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता. इतरांपर्यंत नक्की शेअर करा. चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.